पहिल्याच पावसात मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोची पार दैना उडालेली आहे। मेट्रो ॲक्वा लाईन मेट्रोची होती, त्याचा कॉन्ट्रॅक्ट तुर्कस्तानच्या डोगस कंपनीला देण्यात आलेला आहे आणि आता जी पाकिस्तानला खरं तर पाठिंबा दिला जातोय तुर्कस्तानकडून आणि आता या सगळ्या घडामोडीनंतर या कंपनीवर काय कारवाई होणार हा मुद्दा उपस्थित आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, ॲक्वा मेट्रोची कालची परिस्थिती तुम्ही देखील पाहिली असेल। बरं, डोगस कंपनी आहे ही तुर्कस्तानची, तेच तुर्कस्तान ज्यांनी पाकिस्तानला भारत पाकिस्तान तणावादरम्यान थेट पाठिंबा दिलेला होता। आता मात्र या तुर्कस्तानवर लवकरात लवकर या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरतीये। 17 दिवस त्याला उद्घाटन होऊन होत नाही आणि असा मेट्रोचा एवढा महत्वाकांक्षी प्रकल्प, या प्रकल्पाची कालची अवस्था मेट्रोने प्रवास करावा की होडीने प्रवास करावा अशी होते। हे इथल्या शासनकर्त्यांचं नुसतं अपयश नाही तर मेट्रोमुळे एकूण शासनकर्त्यांचा कारभार कसा आहे त्याचे धिंदवडे निघालेले आहेत आणि ते महाराष्ट्राने बघितलेले आहेत। पण मुद्दा असा आहे की इतकं बोगस काम करणारी जी कंपनी आहे, विशेषतः ती तुर्कस्तानची कंपनी, म्हणजे नितेश राणे किंवा एकूण यांचे जे कोणी सोकॉल्ड स्वतःला स्वयंघोषित हिंदुत्ववादी आहे ते इथल्या भारतीय असणाऱ्या छोट्या मुस्लिम व्यापाऱ्यांना नो बिंदी नो बिझनेसचे हॅशटॅग चालवत राहतात, इथल्या लोकांना त्रास देतात। पण हेच लोक थेट पाकिस्तान मुलकाला ज्याने पाठिंबा दिलाय त्या तुर्कस्तानशी यांचा व्यापार चालतो। जरूर जगात दुसरी कुठली कंपनी नव्हती हे काम करायला। मला वाटतं या सगळ्यांच्या संबंधाने सरकारने मेट्रोचं ऑडिटही सांगणं गरजेचं आहे आणि मेट्रोच्या संबंधाने जाहीरपणे लोकांच्या समोर येऊन त्याची उत्तरं देणं सुद्धा गरजेचं आहे। अगदी सुषमाताई, फार महत्वाचा खरं तर मुद्दा तुम्ही या ठिकाणी उपस्थित केलात। पण या सगळ्यावर खरं तर आता देशाभिमान पाहता, स्वाभिमान पाहता पाकिस्तानच्या बरोबरीला तुर्कस्तान सुद्धा चाललेला आहे। त्याच दृष्टिकोनातून भारत तुर्कीकडे सुद्धा पाहतोय, कारण तुर्कीनं पाकला जाहीर पाठिंबा दिलेला होता। अनेकांनी तुर्कस्तानच्या आपल्या इंटरनॅशनल ट्रिपही रद्द केलेल्या आहेत। तिकिटाचं मेट्रोचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा तुर्कस्तानला असल्याची चर्चा सुद्धा आहे। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता मात्र या सगळ्यावर तुर्कस्तानच्या या कंपनीला जबाब नोंदवण्याच्या दृष्टीनं काही स्टेटमेंट दिलं जाऊ शकतं का, काही निवेदन दिलं जाऊ शकतं का, थेट कारवाई होऊ शकते का, हा मुद्दा उपस्थित होतोय आणि ती कारवाई सुद्धा लवकरात लवकर व्हावी अशी खरं तर मुंबईकरांची मागणी आहे। नाही, नुसतं स्टेटमेंट देणे वगैरे एवढ्या पुरतं ते सीमित नाहीये। हे कॉन्ट्रॅक्ट देणारे लोक कोण होते, सचिवालयातले प्रशासकीय अधिकारी कोण होते, मिनिस्टर आणि मिनिस्टरशी संबंधित लोक कोण होते, या सगळ्याच लोकांची चौकशी लागली पाहिजे आणि या सगळ्या लोकांनी उत्तरं दिली पाहिजेत। अगदी प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून ते मंत्र्यांच्या दरबारी असणाऱ्या मनसबदारांपर्यंत या सगळ्यांची चौकशी लागली पाहिजे, कारण हा मुंबईकरांच्या जीवाशी खेळ आहे। मेट्रोमध्ये वापरलेला पैसा हा लोकांनी आपल्या कराचा भरलेला पैसा आहे। बरोबर, त्यामुळे तुम्ही तुमच्या खिशात हात घालून हा प्रोजेक्ट केलेला नाहीये। जो पैसा तुम्ही लोकांच्या खिशात हात घालून काढलेला पैसा आहे, त्या पैशाचा विनियोग लोकसेवेसाठी झाला पाहिजे। पण अशा पद्धतीने बोगस कंपन्यांना ते काम देऊन जर त्याच्यात आर्थिक साठमारी झाली असेल तर त्या आर्थिक साठमारीची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। अगदी सुषमाताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। या सगळ्याविषयी बोलण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्याताई चव्हाण आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। विद्याताई, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात? तुर्कस्तान ज्यानं पाकिस्तानला जाहीरपणे पाठिंबा दिलेला होता, त्याच तुर्कस्तानातल्या डोगस कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं होतं अशी आता बातमी समोर येतेय आणि आता मात्र या कंपनीवर लवकरात लवकर कारवाई व्हावी ही मागणी जोर धरतीये। नाही, मला खरंच खूप आश्चर्य वाटतंय की एकदम तुर्कस्तान कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्या इतकं काय झालं होतं। भले तेव्हा तुमचे काही वाईट तुम्हाला माहिती नसेल की तुर्कस्तान पाकिस्तानची मदत करते, पण आता तर तुम्हाला समजलंय ना, मग तुम्ही यांच्यावरती काय ऍक्शन घेणार? आणि खरं तर हे काही ऍक्शन घेऊ शकत नाही, कारण आता 3,000 कोटी जर देऊन झाले असतील तर आता तुम्ही तुमच्या हातात काय राहिलंय? तुम्ही सांगा ना, कालचा पाऊस झाला म्हणून यांची पोलखोल झाली आणि म्हणून
लोकशाही सारखं चॅनल इथपर्यंत पोहोचलं की डोगस कंपनी आहे तुर्कस्तानची आणि ॲक्वालाईन मेट्रोचं काम यांना दिलं होतं. मला तर वाटतं ह्याची सगळ्याची मेट्रोची जबाबदारी ज्या भिडे मॅडमवर होती त्या भिडे मॅडमचा तुम्ही इंटरव्ह्यू घेतला पाहिजे आणि याचं सगळं स्पष्टीकरण त्या करू शकतील. कारण अंडरग्राऊंड जेव्हा तुम्ही रेल्वे करता तेव्हा मुंबई हे 7 बेटांनी जोडलेलं शहर आहे. प्रत्येक ठिकाणी भराव टाकून हे जोडलेलं आहे. ते मोठा खडक बिडक भक्कम असं नाही आतमध्ये परिस्थिती. आता तुम्ही जे कोस्टल रोड पण केलेला आहे तिथे पण मागे लिकेज वगैरे होता. म्हणजे हे किती सुरक्षित आहेत लोकांना प्रवास करण्यासाठी याचा पण एक स्टडी व्हायला पाहिजे पुन्हा. आणि ह्याच्यामध्ये कुठल्या तरी जर्मनी किंवा जपान अशा कंपन्यांना आणून त्याचा सर्व्हे झाला पाहिजे. उगाचच लोकांच्या जीवाशी खेळू नका. हे खेळणं आहे सगळं. कालच्या पावसामध्ये तिकडे काय स्टेशनची वाताहत झालेली आपण बघितलेलं आहे आणि मीडियाला तिथे जाण्यात रोखण्यात आलेलं आहे की तुम्ही हे दाखवू नका. का दाखवू नका? मुंबईमध्ये जो पाऊस पडतो, मुंबईची आणि दिल्लीची तुलना होऊ शकत नाही. मुंबईमध्ये प्रचंड पाऊस होतो. समुद्र जवळ असल्यामुळे पावसाचा आणि समुद्राच्या भरतीचा प्रचंड दबाव पावसाळ्यात असतो. अशा परिस्थितीमध्ये कोस्टल रोड असेल, हे अंडरग्राऊंड मेट्रो असतील, ह्या कशा टिकणार आहात? आणि ह्याच्यावरती जर्मनी असेल किंवा फ्रान्स असतील किंवा जपान असतील यांनी काम करून दाखवलेले आहे कामं. अशा कंपन्यांना कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट देता आलं असतं का? आणि अशा प्रकारे परिस्थिती जी हँडल केलेली आहे तुर्की आता किती प्रोग्रेसिव्ह देश आहे आणि किती चांगल्या प्रकारे इंजिनियर्स त्यांच्याकडे आपल्याला माहिती नाही. याची माहिती त्या भिडे मॅडम देऊ शकतील. त्यामुळे हे जे काय चाललंय निश्चित त्यांच्याशी देखील आम्ही संपर्क साधून या सगळ्याचा खुलासा करण्याचा प्रयत्न करू. विधाताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या सगळ्याविषयी बोलण्याकरता ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिन अहिर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिन भाऊ, काय म्हणाल या सगळ्या प्रकाराबद्दल? ॲक्वालाईनचं काम डोगस तुर्कस्तानच्या कंपनीला देण्यात आलेलं होतं. ही तुर्कस्तान तोच आहे देश ज्यानं पाकिस्तानला जाहीरपणे पाठिंबा दिलेला होता. त्यामुळे या कंपनीवर कारवाई कधी, हा सवाल आता उपस्थित होतोय. या कंपनीवरती कारवाई कधी याहीपेक्षा महत्वाचं आहे की ते अधिकारी आणि संबंधित जे मेट्रोचे संबंधित लोक जे होते त्यांच्यावर कारवाई होणार आहेत की नाही. कारण ह्याच्यावरती विजिलन्स ठेवण्याचं काम आपलं होतं. त्या परिस्थिती अनुसार कोणाला कॉन्ट्रॅक्ट मिळाला, ते इंटरनॅशनल टेंडर होते, त्यावेळी आपले देशाचे त्यांचे संबंध काय होते, हा एक नंतर संशोधनाचा भाग आहे. अर्थात आता ते रद्द व्हायलाच पाहिजे, कारण जसं आपण सेलेबीसाठी निर्णय घेतला, निकष घेतला तोच आहे. पण ऑनगोईंग प्रोजेक्ट वरती रद्द करणं कितपर्यंत योग्य होईल, उचित होईल ना होईल हा नंतरचा भाग. परंतु हा प्रोजेक्ट कम्प्लीट झालेला आहे. राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मोठ्या थाटामाटामध्ये घेऊन याचं उद्घाटन केलं. मग ही जबाबदारी सरकारची नाही आहे का की एका पावसामध्ये जर ही परिस्थिती असेल आणि मग मेट्रोचे अधिकारी सांगतात किंवा एक भिंत कोसळली म्हणून एवढं पाणी झालं, अरे उद्या समजा दुर्दैवाने याहीपेक्षा मोठा पाऊस किंवा अजून काही डिझास्टर असला किंवा आजूबाजूला मोठ्या प्रमाणावरती गाड्या जातात, ट्रेन जातात, मेट्रो जातील, उद्या ते हादरे बसून जर झालं असतं तर मग काय अवस्था झाली असती. त्याची जबाबदारी ही टाळता येणार नाही. निवड कॉन्ट्रॅक्टरवरती दोष देऊन चालणार नाही. तर कॉन्ट्रॅक्टरचा दोष तर आहेतच आहेत, पण त्याच्यावरती विजिलन्स ठेवणारे लोक कुठे झोपले होते? मग का एवढी घाईघाईने तुम्ही लोकांनी उद्घाटन केलं? आणि खरं तर हा प्रोजेक्ट खूप अगोदर व्हायला पाहिजे होता, टाइमलाईन मध्ये झालं नाही. हे जे फक्त दर वाढवण्याचा पाप या लोकांनी केलेला आहे, जेणेकरून व कॉन्ट्रॅक्टरना फायदा होईल आणि त्यांना मलिदा मिळेल, हा एवढंच या निमित्ताने दिसतोय. अगदी. सचिन भाऊ, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.